तुम्ही सुपरमॅन खूप बघितले असतील, बट टुडे लेट मी शो यू सुपर गर्ल्स. समाजातील समस्या बघून बरेच लोक सरकारला शिव्या घालण्याचं काम करतात, पण कोल्हापूरच्या या 4 मैत्रिणी सरकार काम करेल याची वाट न पाहता स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आल्या. रस्त्यावर पडलेले खड्डे मोजवण्यापासून CPR हॉस्पिटलमध्ये 2 लाखाचा वॉटर फिल्टर बसवण्यापर्यंत अनेक चांगले उपक्रम त्या राबवत आहेत. तर आम्ही चाइल्डहूड फ्रेंड्स आहोत आणि कोविडचा सेकंड टाइम वेव आली होती तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे सगळं लंच ते मिळत नाही आहे लोकांना. आणि मग आम्ही असं चॅलेंज घेतलं होतं की ठीक आहे, आपल्या पॉकेट मनीमधून आपण त्यांना ब्रेकफास्ट देऊया. त्या दिवशी भरपूर लोकांना ब्रेकफास्ट मिळालेला नव्हता, सो सर्वांना पोहोचून दे त्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू ठेवला होता आणि त्यातूनच आमच्या ड्रीम टीमची सुरुवात झाली. कोविडमध्ये घरातले लोक सुद्धा एकमेकांजवळ यायला घाबरायचे, तिथे या मुली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवत होत्या. मुलींना सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग, गरजूंपर्यंत ब्लँकेट जेवण पोहोचवणे, लहान मुलांना इतिहासाची माहिती व्हावी म्हणून गड किल्ले दाखवणे, शहरातील ॲक्सिडेंट कमी करण्यासाठी ठिकठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर बसवणे, प्लास्टिक पिशवीचा वापर कमी करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम असे अनेक भन्नाट उपक्रम त्या राबवत आहेत. हे करत असताना त्यांना खूप अडचणी सुद्धा आल्या. सुरुवातीला आम्ही जेव्हा या ॲक्टिव्हिटीज करत होतो त्याला खूप लोकांच्या आम्हाला नेगेटिव्ह कमेंट्स येत होत्या. सो त्या नेगेटिव्ह कमेंट्स आम्ही इग्नोर करून या कामात आम्ही सुरुवात ठेवली. आम्ही कामाला काहीही प्रॉब्लेम येऊन दिला नाही. सेकंड म्हणजे प्रॉब्लेम जो फेस होत होता कोविडच्या टाईममध्ये, त्यावेळेला लोकांना बाहेर पडायला अलाउड नव्हतं. आम्ही पासेस घेऊन रोडवर आम्हाला रूट एक फिक्स्ड होता, त्याच रूटवरून आम्हाला फिरावं लागत होतं. ग्रॉसरीज मिळत नव्हत्या म्हणून आम्ही सकाळी लवकर उठून दुकानातून ते ग्रॉसरीज कलेक्ट करत होतो. रस्त्यावरचे खड्डे मुजवायचा आम्ही जो उपक्रम राबवत होतो त्यावेळी आम्ही हे पहिल्यांदाच करत होतो आणि भरपूर लोकांनी आम्हाला बघितलं होतं, बघून जात होते, कमेंट करत होते, पण पर्सनली आम्हाला हेल्प करायला कोणच आलं नव्हतं. या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटलं होतं त्या टायमिंगला. आजच्या तरुणांना त्यांनी एक खूप छान संदेश सुद्धा दिला आहे. आजच्या यूथला सोशल मीडियाचं ॲडिक्शन खूप आहे. तोच जर आपण वेळ सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी दिला तर खूप काही होऊ शकतंय, खूप बदल होऊ शकतात आपल्या समाजात. तोच आमचा एक मोटिव्ह आहे की जास्तीत जास्त यूथ आमच्याशी जोडलं जाईल आणि आपल्याला हेल्प केली पाहिजे. सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये जॉईन व्हायचं म्हणजे लोकांना वाटलंय की फायनान्शियली हेल्प केलंच पाहिजे, पण तसं काही नाही आहे. लोकांनी डायरेक्टली फिजिकली येऊन आम्हाला हेल्प केली तर खूप मोठी मदत होती आम्हाला. जे म्हणजे फ्री व्हॉलेंटिअरिंग, आम्ही कोणतंही रजिस्ट्रेशन फी घेत नाही आहे. आतापर्यंत आमच्याकडे 150+ फ्री व्हॉलेंटिअर्स आहात जे आपल्याला फिजिकली हेल्प करत आहेत. स्टील बँक हा काय प्रकार? कोल्हापूर प्लास्टिक मुक्त अशी एक फाउंडेशन आहे ज्यांनी ही कन्सेप्ट ॲक्च्युली घेऊन आलेले आहेत कोल्हापूरमध्ये, ज्यामध्ये आपल्याला अराउंड 50 to 60 स्टील प्लेट्स, ब्रेकफास्ट प्लेट्स, डिनर लंच प्लेट्स, चहाच्या कप, चमचे, बाउल्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. त्यामागचा एकच उद्देश आहे की तुम्ही जे प्लास्टिक आणि पण जे रेग्युलरली यूज अँड थ्रोच्या प्लेट्स यूज करतो तर ते फक्त रिड्यूस करून कचरा आणि प्लास्टिक दोन्ही पण रिसायकलिंगसाठी देता येईल. तर यासाठी त्यांनी ही कन्सेप्ट सुरू केलेली आहे. शाहूवाडीमध्ये काही गावांमध्ये आम्ही गेल्यावर कळालं होतं की तिथे ज्या लेडीज आहेत किंवा महिला वुमेन्स किंवा आत्ताच्या गर्ल्स ज्या आहेत तिथे त्या अजूनही क्लॉथ वापरत आहेत पिरियड्सच्या टाईममध्ये आणि त्यांना इतका अवेअरनेस पण नाही आहे की त्यांच्या हेल्थला काय प्रॉब्लेम्स किंवा काय इश्यूज येऊ शकतात क्लॉथ वापरल्यामुळे. सो आम्ही फ्रीमध्ये त्यांना पॅड्स डिस्ट्रीब्यूट केले होते आणि अवेअरनेस पण दिला की क्लॉथ वापरल्यामुळे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यांच्या हेल्थला आणि त्यांनी का पॅड्समध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे त्यांच्या हेल्थसाठी. तुम्ही जे काम करताय हे ॲक्च्युली गव्हर्नमेंटचं काम आहे, बट तुम्ही ते करताय याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सो डेली लाईफमध्ये आम्ही काही प्रॉब्लेम्स जे आयडेंटिफाय करतोय, म्हणजे रस्त्यावरचे खड्डे असू देत किंवा पिण्याचं पाणी CPRमध्ये असू दे, ते ज्या स्टेप्स आहेत ते गव्हर्नमेंट उचलत आहेत पण ते डिले होत आहेत त्या स्टेप्सना. सो आम्ही आमच्या साईडून त्या जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या केल्या आहेत आणि इथून पुढे पण आम्ही तोच प्रयत्न करणार आहे जिथे गव्हर्नमेंटचा या ह्याच्यासाठी डिले होईल ते आम्ही आमच्या वतीने करू.